हॅलो, चला तर आज मी चाललेली आहे बदलापूरला आणि ट्रेनचा प्रवास म्हटला तर खूप वेळ लागतो. दादरहून गाडी चेंज केली आणि आता बदलापूरची मला इथे गाडी मिळाली. तिथून येऊन मग घरी जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी आम्ही राऊंड मारायला म्हणून निघालो. इथे ना तुळजाभवानीचं एवढं सुंदर मंदिर आहे की अगदी ना देवीचं रूप जे होतं अगदी डोळ्यासमोर असं पाहिल्यानंतर वाटत होतं की प्रत्यक्ष देवी आपल्या समोर उभी आहे. तर देवीच्या पायांना हात लावून वगैरे पाया पडून घेतल्या आणि इथे ना यल्लमा देवीचं सुद्धा होतं, त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि काही जणांनी ओटी ओटी भरलेली होती. देवीची मूर्ती पाहून ना मला अगदी जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलेली तर तेव्हाची आठवण आली. तेव्हा इतक्या लांब उभं राहून पाया पडायला लागलेलं आणि इथे ना प्रत्यक्ष देवी समोरच. खूप छान वाटलं आणि यल्लमा मातेचा फोटो पाहून तर खूप बरं वाटलं की आपली कुलदेवीचा फोटो सुद्धा इथे आहे. आणि तिथे ना समोर सगळ्याच देवींचे फोटो होते. काली मातेचा होता. खूप बरं वाटलं की एका ठिकाणीच आल्यानंतर सगळ्या आई भवानींचं इथे आपल्याला दर्शन घडत होतं. खूप छान वाटलं आणि मी तेच रंजना अक्काला म्हटलं की चला तुमच्या निमित्ताने इथे आल्याने मला छान दर्शन सुद्धा करायला मिळालं. कारण अंबापूजा केली होती रंजना अक्काच्या घरी आणि त्यासाठीच त्यांनी मला फोन केलेला. सो मी इथे आले आणि आजच्या दिवशी त्यांच्याकडेच मी राहणार पण आहे. कारण बरेच दिवस ना दोघी जावा मला इथे येण्यासाठी सांगत होत्या आणि मला जमत नव्हतं यायला. क्लासला सुट्टी दिलेली आहे तर म्हटलं चला आपण जाऊन राहून येऊया. बऱ्याच वर्षानंतर इथे मी कौलारू अशी घरं पाहिली. मला एवढं छान वाटलं आणि त्यांच्यासोबत मी मस्त फोटो सुद्धा काढून घेतला. सो असा हा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.